करता अभयचे जांभूळयुक्त जंबवासव, मधुमेहींसाठी संजीवनी। पुणे घाटमाथ्यावर मोठा पाऊस झाल्यानं मुळा आणि मुठा नदीला पूर, एकता नगर परिसरात पाणी शिरलं। प्रशासनाकडून नागरिकांचा रेस्क्यू, सुरक्षेच्या कारणास्तव वीज बंद, विजेअभावी पिण्याच्या पाण्याबाबत नागरिकांकडून चिंता व्यक्त। पुण्यातील मुसळधार पावसामुळे खडकवासला धरणाचे सर्व 11 दरवाजे उघडले, यंदाचा सर्वाधिक मोठा विसर्ग। भिडे पूल पाण्याखाली, नदीपात्रातील रस्ता वाहतुकीसाठी बंद। पुण्यासह नाशिकला पावसाचा रेड अलर्ट, मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची नोंद। पुढील 24 तास अशीच परिस्थिती राहण्याची शक्यता। रविवारनंतर पावसाचा जोर हळूहळू कमी होण्याचा अंदाज। जळगावच्या पारोळा तालुक्यात ढगफुटी सदृश्य पाऊस, दुधई नदीच्या पुराच्या पाण्यामुळे देवगावातील 30 ते 40 घरांची पडझड, अनेकांचे संसार उघड्यावर, तर शेवगे बुद्रुक गावातील एक तरुण पुरात वाहून गेल्याची घटना। संततधार पावसामुळे धरणांमधील पाणीसाठ्यात वाढ, राज्यातील धरणांमध्ये सध्या 62% जलसाठा। विदर्भ, मराठवाडा, कोकणात अनेक ठिकाणी नदी नाल्यांना पूर, नागरिकांना सतर्कतेचा इशारा। अमित शहांच्या पुणे दौऱ्यावरनं राजकीय वातावरण तापलं, शहांच्या दौऱ्याला काँग्रेसचा विरोध, उद्या निषेध आंदोलन करणार, तर शहांच्या हस्ते टिळक पुरस्कार देणं नैतिक अधःपतन, राऊतांची टीका। एफडीएच्या अधिकाऱ्यांनी मंत्रालय आणि विधान भवनाच्या कॅन्टीनबाबत तयार केलेला 98% अहवाल खोटा, स्वच्छतेबाबत अनेक त्रुटी, हायकोर्टाकडून खरडपट्टी। मंगळवारपर्यंत खासगी आणि सरकारी आस्थापनांना सुधारण्यासाठी वेळ, पुन्हा तपासणी होणार। मंत्रालयाच्या उपहारगृहाचा परवाना निलंबित करा किंवा केळींवर काळे डाग आहेत म्हणून केलेली कारवाई रद्द करा। खासगी आणि सरकारी आस्थापनांना वेगळा न्याय का? हायकोर्टाचा एफडीए अधिकाऱ्यांना इशारा। पुढील सुनावणी 6 ऑगस्टला होणार।